दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया पॅरावेट लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील दिव्यांग खेळाडू दिनेश बागडे याने सुवर्ण पदक पटकावत अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नवी दिल्ली येथे 20 ते 27 दरम्यान खेलो इंडिया पॅरा गेम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. एकूण 1300 विविध प्रकारचे खेळाचे खेळाडू यात सहभागी झाले होते. 107 किलो वजनाच्या गटात अंतिम फेरीत 7 स्पर्धक होते. दिनेशने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. दिनेशने गेल्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. सुवर्ण पदक मिळवण्याचे स्वप्न त्याने प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या जोरावरती पूर्ण केले आहे. दिनेशच्या विजयाने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या यशाबद्दल अमळनेर तालुका क्रीडा संघटना, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आणि कंजरभाट समाजातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. भुसावळ बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट प्रवीण कोळी व त्यांच्या आईवर झालेला चाकू हल्ला आणि धडगाव वकील संघाचे सदस्य आपसिंग वळवी यांच्यावरती विरुद्ध पक्षकाराने केलेला जीवघेणा हल्ला या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ अमळनेर वकील संघाने 27 मार्च रोजी न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अमळनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. वकील संरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली. वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती 27 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीला आणू नये असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. 27 मार्च रोजी मापाडी कैलासवासी तुकाराम गबा भोई यांच्या निधनानिमित्त व व्यापारी असोसिएशन यांनी दिलेल्या पत्रानुसार वर्ष अखेरचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी 28 मार्च ते 1 एप्रिल अखेरपर्यंत व्यापारी बांधव शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार करणार नाहीत. 29 रोजी शनिवार व 30 रोजी रविवार असल्याने तसेच बाजार समिती सोमवार 31 रोजी रमजान ईद निमित्त सुट्टी असून मंगळवारी 1 एप्रिल रोजी बँकांचे आर्थिक व्यवहार बंद राहतील. म्हणून शेतकरी बांधवांनी गुरुवारी 27 मार्च मंगळवार ते 1 एप्रिल अखेर शेतमाल विक्रीस आणू नये याची नोंद घ्यावी असे आवाहन बाजार समितीतर्फे सभापती अशोक पाटील व सचिव डॉक्टर उन्मेष राठोड यांनी केले आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती वाघ या आपल्या कुटुंबासह उपस्थित होत्या. वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधान मोदीजींसोबत झालेली भेट ही अत्यंत गौरवशाली आणि संस्मरणीय असल्याचे वाघ यांनी म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर खासदार वाघ यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये गेल्या 20 दिवसापासून पाणी पुरवठा झाला नसल्याने विद्याविहार कॉलनी मुंदडा नगर भागातील महिलांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान मुख्याधिकारी यांनी स्वतः जागेवर येण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी महिलांनी पाईपलाईन फोडणाऱ्या 80 फुटी रोडच्या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी केली. ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा लांबल्यामुळे स्थानिक नागरिक व महिलांचा संयम सुटल्याने हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात या प्रभागातील महिला पुरुष सहभागी झाले होते. अमळनेर तालुक्यातील बोहरे गावाची संपूर्ण पुनर्वसन न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याची बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि पथकाने बोहरे गाव गाठून ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आक्रोश केला. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी पाटोळे संपूर्ण पुनर्वसनाबाबत कार्यवाहीचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. विकास पाटील या गावातील तरुणाने गावाची सर्व माहिती व परिस्थितीशी अधिकारी यांना अवगत करून दिली. तसेच ग्रामस्थांनी निवेदन देऊन ग्रामसभेचा मंजूर ठरावाची प्रत देखील पथकाला दिली. तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, मंडळाधिकारी शिंदे, तलाठी भूषण पाटील, सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच देवीदास फुलपगारे व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील 45,000 रुपयांची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 25 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता अमळनेर बस स्थानकावर घडली.
कल्पनाबाई पतिंग पाटील राहणार कुरुकवाडे तालुका शिंदखेडा ही महिला आपल्या सुनेसह सडावन येथे जाण्यासाठी अमळनेर बस स्थानकावरून पारोळा बसमध्ये चढत असताना गर्दीमुळे वाहकाने त्यांना खाली उतरवले. खाली उतरल्यावर महिलेच्या सुनेच्या लक्षात आले की सासूच्या गळ्यातील चेन गायब झाली. बस स्थानक परिसरात शोध घेतला असता काही एक आढळून आले नाही, म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.